ऑप्सिक बाहेर गेले होते, दरम्यान फटका फसला, क्षेत्ररक्षक खाली आहेत, झेल झालाय कंप्लीट. फलंदाज अनिल बॅक टू द पवेलियन. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता 2 षटक पूर्ण, 2 षटकाची अंती टीम धारावी क्रिकेट संघाची एकंदरीत विचार केला तर धावसंख्या 2 बाद आणि 20. पाचव्या पर्वातील आजचा हा चौथ्या दिवसातील पहिला सामना. ओपनिंग मॅच एका बाजूला विचार केला तर दोन षटक पूर्ण आणि तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं तो दिलीप तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा खर्च केल्या आणि एक विकेट त्याच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस लोवर फुट ऑफ चेंडू दरम्यान क्षेत्ररक्षक येत आहेत आणि 2 टप्प्यानिशी झेल यावेळेस विचार केला तर कंप्लीट करू शकले नाहीयेत.
नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. झेल तर कंप्लीट झालं नाही, कारण की खूप लांबचा पल्ला गाठत आले होते. दरम्यान 3 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज फलंदाज यांच्या माध्यमातून. यावेळेस पुल केला आणि पुल इट्स अ पॉवरफुल मॅक्सिमम बिग हिट षटकार. मोठा फटका पाहायला मिळाला गोलंदाज फलंदाज सुनील यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर दी कव्हर्स फटका दमदार आहे, फटका फसलाय आणि यस कॅच कंप्लीट. फलंदाज सुनील बॅक टू द पवेलियन. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या दोन गोलंदाजा माध्यमातून. दिलीप आणि त्याच्या सोबतीला तुषार. आतापर्यंत दुसरं षटक आदळण्यासाठी आले दिलीप. धावा एकंदरीत विचार केला तर 20 खर्च केल्या. 2 विकेट्स महत्वाच्या विकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्या. धावसंख्येचा विचार केला 3 बाद 29 या आकड्यावर स्वर्गीय संतोष स्मृती धारोळ क्रिकेट संघाच्या. फलंदाजीसाठी खेळपट्टीवर दाखल झाले आहेत योगेश. नक्कीच या 2 फलंदाजांना इथून विचार केला तर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि एक माफक लक्ष ठेवायला लागेल टीम डोऱ्याचा पाडा क्रिकेट संघापुढे. यावेळेस फटका दमदार आहे. यावेळेस प्रोटेक्शन आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 3 बाद 30 या आकड्यावर. पुढील सामना बीसीसी चिंचवली त्यांच्या विपक्ष समर्थ वाऱ्याचा पाडा. दोन्ही संघांनी मिड इनिंग मध्ये टॉस साठी यायचंय. यावेळेस सुंदर असा फटका आणि एक टप्पा घेत चेंडू सीमारेषे पार चौकार. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आपल्या चेंडू हलक्या हाताने उडवला. दरम्यान क्षेत्ररक्षक येतात खाली. कॅच कंप्लीट. अजून एक मोठा धक्का टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना सर्व संतोष स्मृती धारोल क्रिकेट संघाला. तीन षटक पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम धारोल क्रिकेट संघाची धावसंख्या 4 बाद 34 या आकड्यावर. चौथ्या षटकाला होते सुरुवात. फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर नरेश आणि त्याच्या सोबतीला योगेश. एक चेंडू खेळत एक धाव त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिली. फलंदाज योगेश. चौथं षटक आदळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत.
या गोलंदाजावर कर्णधाराने विश्वास दाखवलेला आहे. नक्कीच चांगली कामगिरी करतील आपल्या संघासाठी गोलंदाज अनिकेत. चौथ्या षटकाला होते सुरुवात. यावेळेस रिव्हर्स अटर्न केलाय. फटका दमदार आहे, कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. चौकार. पहिल्याच चेंडूवर रिव्हर्सचा देखणा फटका फलंदाज योगेश यांच्या माध्यमातून आपण पाहिला. पहिल्याच चेंडूवर गोलंदाज अनिकेत यांच्यावर आक्रमण चढवलं जात आहे. 4 धावपळे पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावर. चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अनिकेत यांच्यावर आक्रमण चढवलं जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेन, यावेळेस मॅक्सिमम बिग हिट षटकार. दोन चेंडू त्याच प्रकारचे आणि त्याच प्रकारचे दोन फटके आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज योगेश यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू चौकार आणि दुसरा चेंडूचा मॅक्सिमम षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 6 धाव फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावर. पुन्हा एकदा ट्राय केला, यावेळेस मात्र फटका बसला. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच कंप्लीट. फलंदाज योगेश तंबूच्या आश्रयाला. त्याच प्रकारचे 3 फटके खेळले होते फलंदाज योगेश यांनी. 2 तर सक्सेसफुल झाले, मात्र तिसऱ्या फटक्यात प्रोटेक्शन सजवलं होतं कर्णधाराने आणि नक्कीच त्या जाळ्यामध्ये अडकवलं फलंदाज योगेश यांना. योगेश बाद झाले. फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेत नरेश. सुशील यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज अनिकेत यांच्या माध्यमातून. षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा काय नक्कीच पहिल्या 2 चेंडूवर विचार केला तर धावा आल्या होत्या, परंतु पुढील 3 चेंडूवर चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाज अनिकेत यांचं. 2 निर्धाव आणि 1 विकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. उर्वरित 1 चेंडू षटकातील शिल्लक असेल. यावेळेस फटका बसला. दरम्यान क्षेत्ररक्षक येत आहेत, नाही. झेल ड्रॉप. पाहता 2 धावा तिथे पूर्ण. 2च्या मदतीने टीमची टोटल आतापर्यंत विचार केला तर 4 षटक आणि 4 षटकाच्या अखेरीस 5 बाद 46 या आकड्यावर.
4 षटक पूर्ण आणि शेवटचं षटक निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर टीम स्वर्गीय संतोष स्मृती धारोल क्रिकेट संघाकडून जयेश, डोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाकडून गोलंदाज जयेश. शेवटचं षटक क्रिकेटमध्ये या षटकाला हाणामारीचं षटक समजलं जातं, परंतु हाणामारीचं षटक असेल की नक्कीच या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. गोलंदाज जयेश यांच्या माध्यमातून शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेत. फलंदाज समोर आहेत नरेश. यावेळेस फटका दमदार आहे. दरम्यान प्रोटेक्शन येत आहेत. एका टप्प्यानिशी 2-2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार चौकार. चेंडूवर 4 आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने टीमची टोटल आतापर्यंत विचार केला तर अर्ध युनिट बाहेर येऊन धावसंख्या आपण पाहूयात 50. शेवटचं षटक आहे. यावेळेस हुक केलाय. दरम्यान प्रोटेक्शन डीप मधून येतात, खूप लांब आहेत. एकंदरीत चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच कारणास्तव पंचांनी 9चा इशारा केलेला आहे. (9+4) अशा एकंदरीत 5 धावा. नक्कीच अनुभवी अंपायर आहेत ऑफिशियल आमचे धर्मेंद्र वर्मा सर. कोणतीही चूक तुमच्याकडून झाली तर नक्कीच संदर्भासह स्पष्टीकरण देत आहेत आमचे धर्मेंद्र वर्मा सर. अमोलदादा खतरे, संजयजी दुर्गे, बाबू खडे आयोजित आमदार चषक 2025 पाचव्या पर्वातील आजचा हा 4था दिवस. पहिला सामना आपल्या समोर रंगताना टीम स्वर्गीय संतोष स्मृती धारोळ आणि त्यांच्या विपक्ष खेळणारा संघ डोऱ्याचा पाडा. पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिला दिवस कमालीचा गाजवत असताना टीम ईस्टार कोसले संघाने पहिला दिवस दमदारपणे गाजवला आणि या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातील बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाले. दुसऱ्या दिवसामध्ये आदिवासी गटातून मोहोपाडा क्रिकेट संघाने कमालीचा दिवस गाजवला आणि कालच्या दिवसामध्ये उत्पन्न ग्रामीण गटातून कालचा दिवस शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा सामना बेस्ट ऑफ बोरशेती संघाने नक्कीच शहापूर तालुक्यातील एक नामांकित संघ असलेला बेस्ट ऑफ बोरशेती या संघाने कालचा दिवस गाजवला. त्याचप्रमाणे आजचा हा 4था दिवस. 4थ्या दिवसातील पहिला सामना. एके बाजूला स्वर्गीय संतोष स्मृती धारोळ आणि त्यांच्या विपक्ष डोऱ्याचा पाडा. शेवटचं षटक
4 षटकांच्या अखेरीस टीम धारोल क्रिकेट संघाची धावसंख्या 5 बाद आणि 55 या आकड्यावर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर जयेश. आतापर्यंत एक चेंडू हाताळलाय. धावसंख्या 9 त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फटका सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काहीसा समजला नाही फलंदाज नरेश यांना. निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते टीम डोऱ्याचा बारा क्रिकेट संघाकडून. शेवटचं षटक. रनअप मध्ये एकंदरीत व्यत्यय आला गोलंदाज जयेश यांना आणि विचार केला चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत जयेश. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलाय, चेंडू पाठवलाय, भिडकावून दिलाय सीमारेखा पार. 6 धावांसाठी या षटकामध्ये आलाय षटकार. जयेश यांच्यावर आक्रमण चढवलं जात आहे फलंदाज नरेश यांच्या माध्यमातून. 3 चेंडू षटकातील शिल्लक. यावेळेस राऊंड दी विकेट आलेत. पुन्हा एकदा दरम्यान प्रोटेक्शन आहे तिथे. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि यावेळेस दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये फलंदाज सुशील यांना आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. सुशील बाद. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज जयेश. यावेळेस फटका बसलाय. नो मॅन स्लॅड मध्ये चेंडू यावेळेस दाखल झाला. एका टप्प्यावर अडवलाय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात माघारी फिरले होते परंतु रनआउटची संधी गमावली नाहीये. नरेश बाद. शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू. यावेळेस फलंदाजी साकल झालेत मिलिंद. फटका यावेळेस फसलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक येत आहेत का आली आणि कॅच कंप्लीट. कॅचच्या साह्याने पहिल्या डावाला होते समाप्ती. पहिल्या डावामध्ये विचार केला तर प्रथमतः फलंदाजी करत असताना धारोल क्रिकेट संघाने 8 विकेट्स गमवत धावसंख्या सर केली ती 61-62 धावांचं आव्हान ठेवलं टीम डोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाकडे समोर. पहिला डाव समाप्त आणि पहिल्या डावामध्ये
धावसंख्या आपण पाहिली स्वर्गीय संतोष स्मृती धारोल क्रिकेट संघाची 63 आणि 64 धावांचं माफक आव्हान ठेवलं टीम डोऱ्याचा बाडा क्रिकेट संघाकडून. हे आव्हान चेस केलं जाईल की धावा रोखल्या जातील या इन्व्हाइट करूयात मायक्रोफोनवर मुरबाड भूषण मुरबाडचा गोड आवाज दीपवीर बिराडे सरांना. धन्यवाद. यानंतर एक सन्मान आपण मंचावरती संपन्न करत आहोत ज्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या सध्याच्या भेटीनिमित्तानं आपल्याला व्यासपीठावर लाभलेले MS स्पोर्ट्स शॉपचे सर्व गिरीजी बांगारा यांना यानंतर सन्मानित करत आहोत. स्पर्धेचे आपले मुख्य आयोजक अमोलदादा कथोरे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. आमदार चषक 2025 क्रीडा स्पर्धेचं 5वं पर्व आजचा निर्णायक 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील पहिला सामना सध्या आपण बघत आहोत. स्वर्गीय संतोष स्मृती धारोल त्यांच्या विरुद्ध डोऱ्याचा पाडा या दोन टीमच्या दरम्यान. टार्गेट सेकंड इनिंग मध्ये 64 धाबेचं सेट झालेलं आहे. ओपनिंग पेर पाठवा लगेचच टीम डोऱ्याचा पाडा. विवेकजी देसले यांना यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्पर्धेचे आपले आयोजक अमोलजी कतोरे सहआयोजक संजयजी दुर्गे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. यानंतर होणारा सामना दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित व टॉस करता. वाऱ्याच्या पाडा टीमचे संघाकडे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण अधिकचा मेळ न घेता लगेचच आपली उपस्थिती दाखवा. आज देखील आदिवासी विभागातून 8 नामवंत संघ या आमदार चषकाच्या 4थ्या दिवसात इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. तदनंतर संजयजी गुटे यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य आयोजकांच्या वतीनं सन्मानित करत आहोत ज्यांची सदिच्छा उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्याचबरोबर तानाजीदादा खुने क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती आहे या पर मंचावरती आपलंही स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. आता हळूहळू सारिका हॉटेलच्या या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढू लागलेली आहे. त्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. ऑनलाईन व्ह्यूअर्स BK स्पोर्ट्स लाईव्ह या ऑफिशियल वाहिनीच्या वतीने आमच्यासोबत जॉईंट आहेत त्या सर्वांचं स्वागत. शिवाजी दादा सासे विनंती आहे आपण या. नेक्स्ट मॅच कॅप्टन या टॉस करता. BCC चिंचवली अनंता गावंड अँड आर्मी कॅप्टन पाठवा लगेचच टॉस केला जाईल. लक्ष सुद्धा ऑलरेडी वाऱ्याचा पाडा संघाचे संघाकडे जर उपस्थित आहेत. सामना सुरू होतोय. दुसरा डाव टार्गेट सेट झालेले 64 धाबेचं. शिवाजीदादा सासे यांना यानंतर सन्मानित करत आहोत. आघाडीसाठी विजय आणि त्याची सोबत प्रवीण देतोय तर गोलंदाजीसाठी मात्र दाखल होताना पाहायला मिळतात विशाल. स्वर्गीय संतोष स्मृती धारोळ संघ सध्या दुसऱ्या डावात 64 धावसंख्येचं संरक्षण करत असताना टीम डोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाविरुद्ध ऑनफिल्ड अंपायर धर्मेंद्र वर्मा सरांचा ग्रीन सिग्नल. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात या सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर बरोबर पाय टाकलाय सरळ विकेट किपरच्या हातात बॉल जाऊन विसावतोय. चांगला वेग पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला विशालचा. बॅट्समॅनला फॉलो करण्यात आलेलं आहे. ऑफ्टमच्या बाहेर कमिट झाले होते विजय पण स्ट्रोकची कमिटमेंट पाहायला मिळाली नाही. डॉट बॉल फुल टॉस आता फिरवलाय पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. बॉल करतोय हवाई सफर. चांगला फटका आणि धावा देखील चांगला येताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या डावातील हा पहिला कडक फटका विजयचा विस्फोटक फटका. दमदार आमदार चषक षटक.
64 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या या षटकाला सोबत सांघिक आणि वैयक्तिक डावाला शुभारंभ करतोय विजय. 360 स्टाईल खेळण्याचा प्रयत्न ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले होते. शरीराला स्पर्श करत असताना बॉल विकेट किपरच्या हातात दाखल होतोय. षटकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना विशाल छोटेखानी कमबॅक होतोय. डॉट बॉल. टीमची धावसंख्या सध्या स्थिर 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. यानंतर होणारा सामना टॉस होतोय. बीसीसी चिंचवली आणि त्यांच्या विरुद्ध वाऱ्याचा पाडा या दोन टीमच्या दरम्यान. स्पर्धेचे संयोजक संजयजी दुर्गे यांच्या शुभ हस्ते. समोर लॉफ्ट केलाय पण फटका मिस टाइम आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. अगदी त्याच्या हातात जाऊन बॉल विसावतोय. फलंदाज बाद. विजय माघारी परततोय. 6 ला पहिला आदरा. बॅटिंग करत असताना टीम दोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाला. इट्स आउट. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. दोऱ्याचा पाडा क्रिकेट संघानं टॉस जिंकलाय. बॉलिंगचा त्यांचा निर्णय. तर बीसीसी चिंचवलीला पहिल्या डावात त्यांनी बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. बोथ टीम बी गेटिंग रेडी फॉर नेक्स्ट मॅच. ऑनगोईंग मॅचकडे आपण जाऊयात. 6 ला नुकताच पहिली विकेट आता पडलेली आहे. दोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाची आघाडीसाठी विजय 4 बॉलमध्ये 6 धाब्याचं योगदान देत असताना बाद होत्या. विशालला मिळतंय पहिलं यश आणि त्या सुप्तीनं स्वर्गीय संतोष स्मृती धारोला क्रिकेट संघाला ही पहिली सांघिक सफलता सध्या मिळताना आपण बघत आहोत. बॅटिंगसाठी पाहिलं तर तुषार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरची मॅच, 4 षटक कुठल्याही प्राप्त परिस्थितीत तुम्हाला 20 मिनिटाच्या आत टाकून पूर्ण करावी लागतील. धावफलक जर पाहिलं तर ते सध्या 6 या आकड्यावरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. स्पर्धेमध्ये काल जबरदस्त शतकी खेळली आपल्याला मॅन फ्रॉम आई गावदे स्पोर्ट्स आसनगाव कॅन्डी कडून पाहायला मिळाली. 28 बॉलमध्ये नॉट आउट. 108 धावा त्यानं काल बनवल्या. 14 षटकार, 8 चौकारांचा समावेश त्या खेळीमध्ये होता. बॅटच्या आतली कडा आहे. बॉल मागे चालला. विकेट किपर बॅकअप करतोय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. एका षटकाराचा अपवाद वगळला तो रोराल या षटकात कामगिरी चांगली केली गोलंदाज विशालनं. एक विकेट देखील त्यानं पहिल्या पॉवर प्ले मध्ये काढलेली आहे. चांगला स्कोर ड्राईव्ह. ऑफिस खेळतायत. बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर पाठवण्या परिस्थितीत पोहोचतोय. जोपर्यंत बॉलला अडवून थ्रोत केला जाईल तोपर्यंत 2 धावा आता सहजरित्या बनताना दिसतात. याचबरोबर षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 8 एका विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाजीसाठी पाहिलं तर सेकंड पॉवर प्ले मध्ये अजय शेंडे दाखल होताना पाहायला मिळतात. पर्याप्त 5 मिनिटाचा वेळ पहिलं षटक टाकण्यासाठी घेतलेलं आहे. लक्ष सुद्धा स्वर्गीय संतोष स्मृती धारोळा. थोडी गाय करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळा. फुलटॉस बॉल. बॅटची बाहेरची कडा घेत असताना मागे निघाला. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षकानं चांगला प्रयत्न केला. डाईव्ह लगावत असताना बॉल त्यानं अडवलाय. गली पॉइंटचा फिल्डर देऊन बॅकअप करतोय. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेसोबत प्रवीणचं वैयक्तिक खातं खुलं होतंय. स्ट्राईक आता तुषारकडे रोटेट झालेली आहे. टीमची धावसंख्या 9. 55 धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. बॅटची कडा आणि विकेट. फलंदाज बाद. एसडीज आउट. आता दुसरा आदरा दिलाय तो अजय शेंडेनं. तुषार माघारी परततोय. दुसरा धक्का. बॅटिंगसाठी पाहिलं तर अर्जुन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 9 ला सध्या 2 विकेट या सामन्यात गमावलेले आहेत. टीम दोऱ्याचा पाडा क्रिकेट संघानं पार्टनरशिप आता या टीमसाठी निर्णायक गरजेचे असेल. भागीदारी आवश्यक असेल आणि पाहायचे कशा पद्धतीने ती आता बिल्डअप केली जाईल. स्कोर सध्या 9 विकेट 2 गमावलेले आहेत. विजयासाठी अजूनही
आवश्यकता सामन्यात 55 धावेची. बॉल सध्या बाकी असताना 22-22. हळूहळू रिक्वायर्ड रन रेट आता वाढू लागलेला आहे. त्याच ईर्षेनं पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. हो लाईन पाहावी लागेल. वेल बॉल जजमेंट फलंदाजाचं चुकलेलं आहे. राऊंड विकेटनं हलकासा आउटस्विंग होत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातात निघून चाललाय. चांगलं कंट्रोल सध्या गोलंदाज अजय शेंडेकडून आपण बघत आहोत. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुट जात असताना पुल केला इन फ्रंट ऑफ मिड विकेट. चांगलं बॅकअप येतंय. मिळताना दिसेल ते एकच धाव. सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या संघ पुढे सरकताना आपण बघत आहोत. दोऱ्याचा पाडा. टीमची धावसंख्या 10, 2 विकेटच्या मोबदल्यात. 20 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 20 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 54 धाब्याची आवश्यकता. लेनचा चांगला वापर. चांगली गती पाहायला मिळाली. बाउन्स देखील चांगला होता. अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तो मात्र प्रवीणचा फसलेला आहे. ड्रिल करून दाखवतात. थ्रू द कव्हरच खेळायचं होतं पण चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. आणखीन एक डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना फुल टॉस. आता ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. सुपर टायमिंग. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि बॉल तितक्याच वेगाने निघून चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखना फटका प्रवीणच्या बॅटमधून येतोय. हा पारदर्शक चौकार. कंपॅरिझन सध्या आपल्या स्क्रीनवर. पहिल्या डावात टीम स्वर्गीय संतोष स्मृती धारोलानं 2 विकेटच्या मोबदल्यात 20 धावा बनवल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल मात्र दोऱ्याच्या पाडा टीमनं 14 धावा बनवत असताना 2 विकेट गमावलेल्या आहेत. सामन्यामध्ये अजूनही आवश्यकता 3 षटकात. बरोबर 16.67 धाब्याच्या धावगतीनं सध्या विजयाकरता 50 धाब्याची षटक सुरू होतंय. तिसरं विशाल गोलंदाजीसाठी दाखल होत्या सेकंड स्पेल मध्ये. स्कोर सध्या 14. 3 ओव्हरमध्ये अजूनही 50 धाब्याची आवश्यकता. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर बॅटची कडे आणि फलंदाजांना आता काढता पाय घेतलाय. पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता त्यानं मात्र डगआउटची वाट धरली आहे. आणखीन एक हादरा बसतोय. टीम दोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाला माघारी परत आहेत अर्जुन. बॅटिंगसाठी पाहिलं तर कल्पेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सेकंड स्पेलमध्ये पहिल्याच बॉलवरती विशालनं आणखीन एक विकेट काढलेली आहे. अर्जुन क्वाडबँडच्या स्वरूपात माघारी परत आहेत. 17 बॉल त्या मॅचमध्ये बाकी आहेत. अजूनही 50 धाब्याची आवश्यकता. हळूहळू आता रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे. त्याच कारणासह धावफलकाचा एक वेगळा प्रेशर, एक वेगळा दबाव आहे. पाहिजे तो कशा पद्धतीने आता हँडल करेल नवीन बॅटर कल्पेश जो सध्या खेळतोय स्टॅकर इनला. फुलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न हवं तसं टायमिंग जुळलं नाही. एक सिंगल तर कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल दिलाय. विकेट किपर एंडला थ्रो येतोय पण विकेट किपरचं बॅकअप थोडं खराब आलं. त्याच कारणासह धावबादची जी संधी बनली होती ती आता गमावलेली आहे. फिल्डिंग करत असताना स्वर्गीय संतोष स्मृती धारोल क्रिकेट संघानं 2 धावा ऍड होताना दिसतील. 2 धाब्यासोबत स्कोर सध्या 16 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता हळूहळू 18.00 वर जाऊन पोहोचलेला आहे. चौकार षटकारांची नितांत आवश्यकता. ऑन साइडला दिशा देत असताना इन फ्रंट ऑफ मिड विकेट डीपमधून फिल्डर पोहोचतोय. एकच धावा आता मिळेल. रॉकेट थ्रो दिलेला आहे. बॅकअप पुन्हा एकदा विकेट किपरचं खराब. फ्लॅश स्लिपचा फिल्डर बॅक करतो. जर्सी नंबर 44 इन ऍक्शन. आणखीन एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 17-17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट.
बॅकफुटर जाऊन यावलेला थ्रू द कव्हर्स, अप्रतिम फटका सजवलाय. व्हॉट अ शॉट, हॉट शॉट ऑफ द डे. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बेधुंद बेफाम बेधडक फटका, बुलंदी पॉवरफुल हिट थ्रू द कव्हर्स. पॉवर दाखवली आहे बॅटर प्रवीणनं. षटकार. षटकारासोबत सध्या संघ पुढे सरकत असताना दोऱ्याचा पाडा 6 धाव्याच्या बढतीनं मदतीनं साह्यानं सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 23 धावा. इन टोटल 4 बॉलमध्ये 11चं योगदान प्रवीण देत आहेत. एकतर्फी किल्ला सध्या मॅच मध्ये तो लढवत आहे. संघर्ष त्याचा सुरू आहे आणि त्याची सोबत सध्या नॉस्टॅकर देत असताना 2 चेंडू 3 धावेचं योगदान कल्पेशला आपण बघत आहोत. 14-41 फुल टॉस फॉलिंग स्वीप. आता दिशा दिली पण डीप मध्ये प्रोटेक्शन उपलब्ध. एक सिंगल तर बनली, दुसरीचा कॉल आणि आता तो अंगलट आलाय. फलंदाज बाद होतोय. कॉलिंग खराब ठरतंय. कल्पेशला मैदान सोडावं लागतंय. 24 ला बसतोय 4था धक्का. चौथ्या दिवसामध्ये देखील डीजे मॅडी यांची जबरदस्त संगीताची साथ सध्या आपण बघत आहोत. त्यांचं देखील स्पेशल थँक्स आपण देऊयात. मॅचकडे जाऊयात. बॅटिंगसाठी पाहिलं तर अलेक्स दाखल झालेले आहेत. अलेक्सला आता नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. शॉर्ट बॉल यावेळेला टॉपेज घेत असताना बॉल फ्लाय होतोय. फाईन लेग इन ऍक्शन. आणखीन एक विकेट आल्या पावली. अलेक्स आता परतोय माघारी. 5वा फलंदाज बाद होतोय टीम दोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाचा. बारा बॉल मॅच मध्ये आता बाकी विजयासाठी 40 धाब्याची आवश्यकता. 20.00 धाब्याची आवश्यक धावगती. गोलंदाजीसाठी पाहिलं तर जितेंद्र शेंडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकात 24 धावा खर्च झालेल्या आहेत. 2 षटकांचा विशालता जबरदस्त स्पेल ज्यानं वैयक्तिक 3 विकेट कॅरी केल्या. नेक्स्ट मॅचचा टॉस कंप्लीट आहे. टीम वाऱ्याचा पड्डानं तो जिंकला. फिल्डिंगचा निर्णय बीसीसी चिंचवलीला पहिल्या डावात फलंदाजीचं पाचारण त्याने दिलेलं आहे. पहिला बॉल बॅकफुटवर जात असताना पूल केलाय पण मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. हाताचा पिसारा फुलत असताना झेल पकडलाय. आणखीन एक हादरा आता बसतोय. प्रवीण माघारी परतोय. आशेचा किरण आता मावळतोय. सेट बॅटर होतोय बाद. धक्का 6वा. स्पर्धेतील खास करून आदिवासी संघाने दाखवलेली शिस्त, वेळेचं त्यांनी पाळलेलं बंधन आणि मॅनेजमेंट कमिटीला केलेलं सहकार्य या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन अमोलदादा कोथोरे या क्रीडा स्पर्धेचे मुख्य आयोजक यांनी 6व्या पर्वात आमदार चषक ही स्पर्धा फक्त आदिवासी संघांपुरताच मर्यादित राहील अशी घोषणा नुकताच केलेली आहे. एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आदिवासी टीम्सला. शॉर्ट बॉलचा वापर पुल करायचा होता. बॉल थोडा खाली राहिला जो बाउन्स अपेक्षित होता अनिकेतला. जयेश सिरीज तो मिळाला नाही. डॉट बॉल. टीमची धावसंख्या सध्या स्थिर 24. 10 बॉल आता बाकी आहेत. 40 धाव्याची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती 4 धाव्याच हव्यात. बॅटच्या टोळीला बॉल लागलाय. समोर जातोय लॉंगॉनला. 1 धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. आता हळूहळू विजयापासून थोडा दूर चाललाय प्रवास टीम दोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाचा.
धाबा आतापर्यंत बनलेले आहेत 25-25. 9 बॉल आता बाकी आहेत. 39 धाब्याची आवश्यकता. मिस टाइम. झेलची संधी पुन्हा एकदा. लॉंग ऑन पोहोचेल का प्रश्न तर उपस्थित झाला होता, परंतु बॅकअप थोडं खराब आलं. दुसरी धाव तोपर्यंत सहजरित्या प्राप्त झालेली आहे. 2 धाब्यासोबत एकूण धावसंख्या 27-27. 8 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत. विजयासाठी 37 धाब्याची अजून आवश्यकता. समोर ड्राईव्ह केलाय, चांगला ऑन ड्राईव्ह. बॉटम हँडचा अत्यंत चांगला वापर. लॉंग ऑनचं फिल्डर पुन्हा एकदा इन ऍक्शन. एक सिंगल धाव. स्कोर सध्या सिंगलनं पोहोचते पुढे 28-28. 7 बॉल आता 36 धाब्याची आवश्यकता. 7 पैकी 6 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. डॉट बॉल. षटक समाप्तीची घोषणा. ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्के सरांचा सिग्नल. 4 ओव्हरची अंतिम धावसंख्या बनली ती 7.00 धावाच्या धावगतीने 28. 6 बॉल आता आवश्यकता 36 धाब्याची. बॉलिंग साठी पाहिलं तर सुशील दाखल होत आहेत. 6 बॉल 36. पहिला बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवत असताना रायटी बॅटरच्या विरुद्ध सुशीलची देखील चांगली सुरुवात. डॉट बॉलची समाप्ती सध्या होत असताना 5 बॉल आता 36 धाब्याची आवश्यकता. टॉपेज. विकेट किपर पोहोचतोय. झेल संपादित झालाय. आणखीन एक फलंदाज आता बाद. 7वा आदरा टीमला बसतोय. दोऱ्याचा पाटा क्रिकेट संघाला. थँक्यू. बॅटिंगसाठी पाहिलं तर महेश दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 28-28. 7 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. फक्त पराभवातील अंतर आता कमी केलं जाऊ शकतं, कारण समीकरण सध्या आपण बघत आहोत जे आवाक्या बाहेर गेलेलं आहे. 4 बॉल बाकी त्या मॅच मध्ये. अजूनही 36 धावेची आवश्यकता आहे. आतापर्यंत 26 बॉल मध्ये 28 बनलेले आहेत. चला, वेळ का घेताय. सामना कंटिन्यू करा. ऑलरेडी शेड्यूल थोडं डिले स्टार्ट झालंय. लक्ष सुद्धा. बॅटिंगसाठी पाहिलं तर मिलिंद दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक डॉट बॉल. आता चांगली फ्लॅट दिली सुशीलनं. स्कोर सध्या आपण बघत आहोत 28-28. कालच्या दिवसात एक निर्धाव षटक आपण पाहिलं होतं. मी 2 विकेट मॅन फ्रॉम अन्वित 11 बेस्ट ऑफ मुर्शिदी बाली भागरेच्या माध्यमातून. बॅटची बाहेरची कट. बॉल फ्लाय झालाय. थर्डमॅन आणि गली पॉइंटच्या फिल्डरला चकून डीपीच थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. लेट पण थेट येत आहेत त्या 4 धावा. चौकार. या चौकाराने धावसंख्या 32. 32. स्टील 2 टू गो. औपचारिकता आता फक्त या सामन्यामध्ये शिल्लक.
आणखीन एक विकेट आलेले बॅटची कडा आणि यष्टीरक्षक योगेशनं चांगला झेल संपादित केलाय. 32ला बसतोय धक्का 8वा टीम दोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाला. दिलीप बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 8 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. हवी तशी सोबत फलंदाजांना एकमेकाची देता आले नाही. प्रवीणनं छोटेफार इफेक्ट जरूर या डावात टाकला होता. 11 धावा वैयक्तिक त्यानं बनवल्या होत्या. अदरवाईज कुठल्याही बॅटरला या डावात डबल डिजिटमध्ये इंडिव्हिज्युअल धावा स्कोर करता आला नाही. शेवटचा बॉल आणखीन एक विकेट आहे आणि याचबरोबर सामना संपतोय. सामना जबरदस्त विजय संपादित करून पुढे आगेकूच करतोय, मार्ग शोधतोय तो संघ स्वर्गीय संतोष स्मृती धारोल. मनपूर्वक अभिनंदन, वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही टीम हँडशेक करायचं आणि तदनंतरच हे मैदान तुम्हाला सोडायचं आहे, लक्ष सुद्धा. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट वन. ज्याची जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डावात ज्यानं 6 बॉलमध्ये 15 धाब्याचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 18 रन खर्च करत असताना 3 विकेट कॅरी केल्या. कंप्लीट ऑलराऊंडर परफॉर्मन्स फॉर्म हिम. विशाल ठरतोय स्वर्गीय संतोष स्मृती धारोल संघाच्या विजेता शिल्पकार, प्लेअर ऑफ द मॅच. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये